हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 5 जुलै 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास निज ज्येष्ठ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे. दुपारी 1 वाजून 31 मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो शततारका नक्षत्र आहे. दुपारी 3 वाजून 13 मिनिटानंतर पूर्व भाद्रपद नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो आयुष्मान योग आहे. सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटानंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तेथील करण आहे. दुपारी 1 वाजून 31 मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 1 वाजून 44 मिनिटानंतर वणीज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र कुंभ राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशीच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी एक वेळ आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन ज्योतिषाच्या द्वारे तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत दाखवत असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता राहणार आहे. मित्रांनो, तेव्हा आपल्याला अशा वेळी शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज या कारणासाठी राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षत, एक फूल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प जो आहे तो बोलायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो रात्मया प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभवादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिण ऐने वर्षा ऋतू मीज ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षे भानुवासरे शततारका नक्षत्रे आयुष्मान युगे तैतील करणे पंचमी शोधितो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्माल्याच्या तांबणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 1 वाजून 31 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मित्रांनो, या निज ज्येष्ठ मासातील धार्मिक विधीसाठी मुहूर्त आपल्याला हवे असतील तर त्यासाठी हा माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे. या व्हिडिओची लिंक या ठिकाणी देत आहे. ते आपण उघडून पाहावा. मित्रांनो, जर आपल्याला मुहूर्त हवे असतील तर व्हिडिओ. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो, दिनविशेषमध्ये षष्टी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करता येईल. घरी किंवा तीर्थक्षेत्री, पण पंडिताच्या माध्यमातून करा, विधिवत करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर दुपारी 1 वाजून 31 मिनिटानंतर हजर आहे, त्याआधी नाही. मित्र, जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील, छोटे असो व मोठे, तर या वेळेनंतर आपल्याला ते सुरू करता येईल.
पण पुढे जाऊन ते देखील बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहील मित्रांनो. राहू काळ दुपारी 4:30 ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा उपाय आपण या 1.5 तासाच्या काळात शक्यतो रेग्युलर कामे करावी. महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.